पहिली बातमी अर्थातच शिवसेनेच्या मेळाव्यांची आहे, कारण खासदार फुटीच्या पार्श्वभूमीवर आजचे मेळावे विशेष लक्षवेधी ठरणार आहेत। उद्धव ठाकरे त्या 6 आमदारांवर काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, तर एकनाथ शिंदे ठाकरेंवर काय पलटवार करणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आजची दुसरी बातमी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण बेस्ट कर्मचारी आज संपावर गेलेत आणि त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। बेस्टच्या स्टॉपवर प्रवाशांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। त्या संदर्भातले सविस्तर अपडेट्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि आजची तिसरी बातमी देखील मुंबईकरांसाठीच आहे, कारण मुंबईत आता 25% पाणी कपात होण्याचे संकेत मिळत आहेत। त्या संदर्भातले सुद्धा अपडेट घेऊ आणि आजची चौथी बातमी मंत्री नरहरी झिरवळ सकाळपासूनच ॲक्शन मूडवर आलेले, त्यांनी कुठे कारवाई केली आहे सगळ्या बातम्या विस्ताराने बघायच्या आहेत। सुरुवात करूया पहिल्या मोठ्या बातमीनं। 19 जून 1966 हा दिवस मराठी माणसासाठी, मराठी माणसाच्या अस्मितेसाठी शिवसेना पक्षाची या दिवशी स्थापना झाली। विशेषतः मुंबईमध्ये शिवसेना हा एक महत्त्वाचा प्रादेशिक पक्ष म्हणून उदयास आला। सामान्य माणसाची कुठलीही छोट्यातली छोटी समस्या असो, शिवसैनिक कायम मराठी माणसासाठी झटत आला आणि त्यामुळेच लोकांचा त्यांच्यावरचा विश्वास वाढत गेला। आंदोलन करणारा पक्ष अशी ओळख असणाऱ्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंच्या काळात कात टाकली। जहाल हिंदुत्वावरनं ठाकरेंचा पक्ष हा सॉफ्ट हिंदुत्वावर आला। शिवसेनेनं अनेक संकट पाहिली, मात्र 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2022 मध्ये शिवसेनेमध्ये उभी फूट पडली आणि आज पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षात मोठी फूट पडली आहे। 6 खासदार ठाकरेंची साथ सोडून वेगळे झाले, त्यामुळे आजचा मेळावा हा वेगळा असणार आहे, विशेष असणार आहे, कारण उद्धव ठाकरे त्या 6 आमदारांवर काय बोलणार याकडे लक्ष लागलंय। दुसरीकडे एकनाथ शिंदे ठाकरेंवर काय पलटवार करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भातल्या सगळ्या बातम्या आज दिवसभर आपण एनडीटीव्ही मराठीवर बघणार आहोत। तर आज वर्धापन दिनानिमित्त जय्यत तयारी मुंबईत करण्यात आलेली आहे। नेस्को सेंटरमध्ये शिंदेंच्या सेनेचा मेळावा होणार आहे। यावर्षी नेस्को सेंटर येथे प्रवेश करताना शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामांचा आढावा घेणारे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन होतोय। नेस्को येथे हा वर्धापन दिन होतोय आणि आता जर आपण नेस्को सेंटरचे चित्र पाहायला गेलं तर मोठमोठे बॅनर्स हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज ह्या मेळाव्यातनं काय बोलणार याकडे जरी सगळ्यांचं लक्ष असलं तरी ज्या वेळेला नेस्को सेंटरमध्ये आपण प्रवेश करतो त्यावेळेला अशा पद्धतीनं सगळे माहिती देणारे बॅनर्स हे लावण्यात आलेले आहेत आणि कशा पद्धतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामं केलेली आहेत या कामांचा सगळा आढावा हा या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं सातारा येथे रत्नागिरी केबल स्टेड स्काय ब्रिज असेल किंवा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल, ही सगळी माहिती ही या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मुंबईच्या दृष्टीनं महालक्ष्मी रेसकोर्स सेंट्रल पार्क जे आहे, जे एकनाथ शिंदे यांचं ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिलं जातं, हे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी स्लोगनसुद्धा जर आपण पाहायला गेलं तर जनात शिवसेना मनात शिवसेना अशा पद्धतीचे स्लोगन्स असलेले हे सगळे बॅनर्स हे या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। त्यामुळे नेस्को या ठिकाणी हे बॅनरचं जर आपण स्वरूप पाहायला गेलं तर नेमकी काय कामं ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेली आहेत, ही या कामांचाच आढावा हा सगळ्या या पोस्टर्स आणि बॅनर्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो आणि जे महत्त्वाचे प्रोजेक्ट्स आहेत हे या ठिकाणी प्रोजेक्ट्स लावण्यात आलेले आहेत। मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास प्रकल्प जो सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून पाहिला जात होता, या प्रोजेक्टची सुद्धा माहिती हे या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे एक प्रकारे वर्धापन दिनाच्या माध्यमातून आपण काय कामं केलेली आहेत याचा एक प्रकारचा आढावा हा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। त्यामुळे नेस्को सेंटर्समध्ये आल्यानंतर आपल्याला अशाच पद्धतीचे माहिती देणारे सगळे हे बॅनर्स शिवसेनेकडनं लावण्यात आलेले आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सावंत, विशाल पाटील, एनडीटीव्ही मराठी, मुंबई। तर याच शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृह म्हणजे जिथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन साजरा होणार आहे तिथे सुद्धा जोरदार तयारी करण्यात आली आहे। आज ते नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे। त्या ठिकाणून आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी।
शिवसेना पक्षाचा आजचा 60वा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. सध्या मी उभी आहे षण्मुखानंद सभागृहाबाहेर, जिथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. विशेष म्हणजे या पक्षाच्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे, कारण का उद्धव ठाकरे नेमकं शिवसैनिकांना आणि महाराष्ट्र सैनिकांना काय संबोधित करतायत याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. कारण का सगळ्यांनाच माहीत आहे की काही दिवसांआधीच यांच्याच पक्षातले 6 खासदारांनी पक्ष सोडला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत ते पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मात्र इतके दिवस झाले या सगळ्या बाबतीत उद्धव ठाकरेंकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नव्हती. परंतु आज या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे नेमकं या 6 खासदारांबद्दल काय बोलतायत याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे. त्यासोबतच आपण इथे पाहतोय की षण्मुखानंद सभागृहाबाहेर जय्यत अशी तयारी झाली आहे. बॅनरबाजी पूर्णपणे शिवसैनिकांकडूनही करण्यात आली आहे आणि आज संध्याकाळी या वर्धापन दिन सोहळ्याला सुरुवात होणार आहे. हा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो दोन्ही पक्षांकडून साजरा केला जात आहे. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा हा षण्मुखानंद सभागृह इथे दरवर्षी पार पडतो आणि याही वर्षी तो इथेच पार पडणार आहे. 60वा वर्धापन दिन सोहळा आहे. मात्र याच वर्धापन दिनाच्या निमित्ताने अजून एक गोष्ट खरं तर सगळ्यांचंच लक्ष त्या गोष्टीकडे लागलं आहे की आज उद्धव ठाकरे नेमकं आपल्या हातातली जी धूर आहे ती आदित्य ठाकरेंकडे सोपवतात की नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईक सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई. तर खासदारांच्या बंडखोरीनंतर डॅमेज कंट्रोलसाठी उद्धव ठाकरेंनी हालचाली सुरू केल्यात. उद्धव ठाकरे यांनी आज ईशान्य मुंबईच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी 12 वाजता मातोश्रीवर ही बैठक होणार आहे. ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे आता पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या बैठकीत पदाधिकाऱ्यांची भूमिका काय याबाबत विचारणा करत उद्धव ठाकरे पुढची भूमिका जाहीर करतील. तर आजच्या नेस्को सेंटरमधील मेळाव्याला फुटीर खासदार उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाच्या वतीनं आयोजित वर्धापन दिन समारंभात ठाकरे गटाचे फुटीर खासदार हजर राहतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र स्वतंत्र गटाला मान्यता मिळण्यापूर्वी अन्य पक्षाच्या व्यासपीठावर गेल्याच्या कारणाखाली त्यांची खासदारकी अपात्र ठरवली जाऊ शकते. विरोधी पक्षाच्या व्यासपीठावर उपस्थित राहिल्यानंच ज्येष्ठ समाजवादी नेते शरद यादव यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे हे खासदार मेळाव्यास हजर राहणार नाहीत. तर आज गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात ठाकरेंच्या सेनेचे 6 खासदार पक्षप्रवेश करणार होते अशी चर्चा होती, परंतु त्यात कोणतंही तथ्य नाहीये. असा कोणताही पक्षप्रवेश आज होणार नाही अशी माहिती NDTV मराठीला सूत्रांनी दिली आहे. आणि आता सगळ्या मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. आज ऑफिसला जर निघत असाल तर थोडं लवकर निघा, कारण तुम्हाला मुंबईत बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी चालत जावं लागणार आहे. मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी बंदच्या आंदोलनाचा इशारा दिलाय. बेस्टच्या विविध कामगार संघटनांचा एक एकत्र मेळावा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये सगळ्या संघटनांनी मिळून हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आजपासून बेस्ट बसचे सगळे कर्मचारी संपावर जाणार आहेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मुंबई पालिकेत विलीन करून घ्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे. आणि अशातच बेस्टच्या वीज वितरण विभागाच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे. बेस्टच्या वीज मंडळाचे कर्मचारी आजपासून ते सुद्धा संपावर जाणार आहेत. त्यामुळे मुंबईच्या काही भागात बेस्टची जी वीज आहे त्या भागात सुद्धा काही अडचणी येऊ शकतात. आणि आता मुंबईकरांसाठी अजून एक चिंताजनक बातमी आहे, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये सद्यस्थितीत 9.67% इतका साठा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. अर्धा जून जरी संपला तरी पावसाला सुरुवात झाली नाहीये. त्यामुळे येत्या 10 दिवसात जर पाऊस पडला नाही तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपात करण्याचे संकेत आता महापालिका प्रशासनाने दिलेले आहेत. दरम्यान अजून एक मोठी बातमी. नरहरी झिरवळ ऍक्शन मोडवर आल्याचं बघायला मिळते. नाशिकच्या दूध बाजार परिसरात FDAनं ही मोठी कारवाई केली. विक्री होणाऱ्या दुधाचे सॅम्पल सुद्धा तपासण्यात आले. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. नाशिकच्या दूध बाजार परिसरात FDAची कारवाई. नरहरी झिरवळ ऍक्शन मोडवर आलेले आहेत. आपण बघतोय सकाळीच त्यांनी जाऊन थेट पाहणी केलेली आहे.
यावर आता त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. जेवढी आपण सॅम्पल घेतली, डेअरी डेव्हलपमेंटची लोक आपल्याबरोबर आहेत, त्यांच्याकडे 9 प्रकारच्या टेस्ट ह्या तात्काळ होत असतात. प्राथमिक अंदाज त्याच्यातून येतो. तर सगळ्या ठिकाणी तसे निगेटिव्ह रिपोर्ट आलेत. याचा अर्थ आज तरी, आजच्या मितीला तरी ह्या दुधात कुठल्याही प्रकारचं इतरत्र भेसळ आढळून आलेलं नाही. ही कार्यवाही पाठीमागे होत होती, फक्त ती मुंबईमध्ये होत होती, नगरमध्ये होत होती. आज नाशिक हे माझं नाशिक आहे, आपलं नाशिक आहे, तिथेही आपल्याला तशी जागृती केली पाहिजे.